महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ऑनलाईन औषध विक्री विरोधात श्रीवर्धन तालुक्यासह शहरातील औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद। रायगड जिल्हा केमिस्ट आणि डिस्ट्रीब्युटर असोसिएशन आणि श्रीवर्धन तालुका केमिस्ट आणि डिस्ट्रीब्युटर असोसिएशन या औषध विक्री करणाऱ्या संघटनांनी आज ऑनलाईन औषध विक्रीबाबत विरोध दर्शवण्यासाठी कडकडीत बंद पाळला होता। ऑनलाईन औषध विक्रीमध्ये नागरिकांना कोणत्या प्रकारची औषधे उपलब्ध करून दिली जातात व दिली जातील याबाबत साशंकता असून सदर ऑनलाईन औषध विक्री करणारे हे फार्मासिस्टच्या देखरेखीखाली औषध विक्री करतात का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। ऑनलाईन औषध विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावरती घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एक्सपायरी झालेली औषधे देखील विक्री होऊ शकतात। तरी शासनाने ऑनलाईन औषधे विक्रीवर करण्यावरती तातडीने बंदी आणावी अशी आग्रही मागणी या औषधी विक्रेत्यांनी केली आहे। आज श्रीवर्धन तालुक्यासह शहरातील सर्व औषध दुकाने बंद ठेवण्यात आली होती। मात्र अत्यावश्यक सुविधा पुरवण्यात येणार असल्याबाबत औषध विक्रेत्यांनी अगोदरच जाहीर केले होते। श्रीवर्धन बाजारपेठेतील सिरोया मेडिकलवर समोरील सर्व औषध विक्रेत्यांनी एकत्र जमून काळ्या फिती लावून ऑनलाईन औषध विक्री थांबवण्यासाठी घोषणा दिल्या। यावेळी श्रीवर्धन तालुका केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर असोसिएशनचे अध्यक्ष साजन मापुसकर, सचिव श्रीकांत तोडणकर व रायगड जिल्हा केमिस्ट आणि डिस्ट्रीब्युटर असोसिएशनचे माजी सचिव ललित सिरोया व सर्व औषध विक्रेते उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, सहतृप्ती भोईर, श्रीवर्धन। वेळेला बोलो स्टार्ट। हां, आज 20 मे 2026 रोजी अखिल भारतीय केमिस्ट संघटनेने बंदची हाक दिली होती। महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनला संलग्न आमची रायगड जिल्हा आणि त्याला संलग्न आमचा श्रीवर्धन तालुका। आज श्रीवर्धन तालुक्यामध्ये 100% केमिस्ट बांधवांनी बंद ठेवलेला आहे। बंद ठेवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ऑनलाईन फार्मसी। ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून लोकांना खोट्या बनावट औषधे, स्पुरियस ड्रग मिळण्याची शक्यता आहे। फार्मासिस्ट असतात की नसतात, त्यांच्या देखरेखीत औषध मिळतं की नाही मिळतं, अशा अनेक अडचणी व त्यांनी देणारा डिस्काउंट याच्यामुळे असलेला रिटेलर हा नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आलेला आहे। या सर्व गोष्टींचा विरोध म्हणून एक दिवसाचा लाक्षणिक संप आज आमच्या संघटनेने उभारण्यास सांगितलं आहे आणि त्याला अनुसरून आज सर्वांनी केमिस्ट एकता करून केलेला आहे। केमिस्ट एकता जिंदाबाद, केमिस्ट एकता जिंदाबाद।